ಕೊನೆಗೂ ಪೌರಕಾರ್ಮಿಕರ ಮುಷ್ಕರಕ್ಕೆ ಮಣಿದ ನಿಪ್ಪಾಣಿ ಪುರಸಭೆ. ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ ಅಧಿಕಾರಿ ಎತ್ತಂಗಡಿ. ನಿಪ್ಪಾಣಿ ಪುರಸಭೆ ಪೌರಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ ಪರಿಸರ ಅಭಿಯಂತರರಾದ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಗುಡ್ಡನ್ನವರ್ ಮತ್ತು ಹಿರಿಯ ಆರೋಗ್ಯ ನಿರೀಕ್ಷಕರಾದ ವಿನಾಯಕ್ ಜಾಧವ್ ಈ ಎರಡೂ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವರ್ಗಾವಣೆ ಪತ್ರವನ್ನು ಪೌರಾಯುಕ್ತರು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ತೋರಿಸಿದ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ಮುಷ್ಕರ ಹಿಂಪಡೆದರು. ಈ ಮುಷ್ಕರವು ಕಳೆದ 3 ದಿನದಿಂದ ನಡೆದಿತ್ತು ಮತ್ತು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ಬೇಡಿಕೆವು ಕೀಳುಮಟ್ಟದ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಕೇವಲ ವರ್ಗಾವಣೆ ಬಯಸಿ ಇತ್ತು. ಈ ಮುಷ್ಕರದಿಂದ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡ ಪೌರಾಯುಕ್ತರು ಅಧಿಕಾರಿಗಳ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಿದರು. ಈ ಮುಷ್ಕರಕ್ಕೆ ವಿವಿಧ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆಗಳ ವತಿಯಿಂದ ಬೆಂಬಲ ನೀಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆಗೆ ಜಯವಾಗಲಿ ಇಂತಹ ಹಲವು ಘೋಷಣೆಗಳೊಂದಿಗೆ ಮಹಾಪುರುಷ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಹಾರ ಹಾಕಿ ಪಟಾಕಿ ಹಾರಿಸಿ ಸಂಭ್ರಮಿಸಲಾಯಿತು. ನಂತರ ಮಾಧ್ಯಮಗಳೊಂದಿಗೆ ಈ ಮುಷ್ಕರದ ಯಶಸ್ಸಿನ ನಂತರ ಒಕ್ಕೂಟದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸೂರಜ್ ಹೆಗ್ಡೆ, ಅಶೋಕ್ ಲಾಖೆ, ಜರಾಖಾನ್ ಪಠಾಣ್, ಧನಾಜಿ ಕಾಂಬಳೆ ಇನ್ನು ಕೆಲವರು ತಮ್ಮ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದಲಿತ ಸಂಘಟನೆಗಳ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಚೇತನ್ ಸನದಿ, ಶಿವಬಸವ ಲೈವ್ निप्पाणी. 29/10/2024 रोजी आमच्यावर जातीवाचक बोललेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही त्याच दिवशी आंदोलन केलं होतं. कमिशनर साहेबांनी 15 दिवसाची मुदत घेऊन आंदोलन त्याच दिवशी माघार घ्यायला लावलं आमचं. त्यानंतर काही कारवाई न झाल्यामुळं परत 18/11ला आम्ही निवेदन देऊन 27 तारखेपासून आजचा 3रा दिवस आंदोलन चालू आहे. त्यानंतर आज जिल्हा समिती आमच्या कर्नाटक राज्य पौर नोकर संघच्या जिल्हा समिती येऊन संघटनेतर्फे चंद्रकांत गुड्डनावर यांची डिप्युटेशन बदली करून पाठवलेलं आहे. यामध्ये मान्य झालेलं आहे. आमची मागणी इथं मान्य झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही आंदोलन इथं थांबवलेलं आहे. एकदम अपमान वाटायला आहे. कारण का आज एवढी महागाई आहे का आणि गरीबातले गरीब माणूस इथं झाडू कामगार म्हणून काम करतो. नगरपालिकेमध्ये जे ऑफिसर लोक आलेले आहेत येतात जातात, परंतु त्या ऑफिसर लोकांनी आमच्या दलित समाजाच्या लोकांना जे अपशब्द वापरून जातीवाचक बोलतात हे पहिल्यांदा बंद झालं पाहिजे ऑल कर्नाटक राज्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे अपमानास्पद जे वक्तव्य केलेलं आहे कुठलं की तुम्ही पूर्वजन तुमचे झाडू कामगार आहेत, गटर काढले, संडास धुतले असे शब्द जे वापरले आणि त्याबद्दल आमच्या सर्व दलित समाजाचा जो अपमान झालेला आहे त्याबद्दल मी या ठिकाणी 29 तारखेला आंदोलन करून निवेदन दिलं होतं. निवेदन दिल्यानंतर त्याच्यावरती 1 महिना काही चर्चा झाली नाही, त्याच्यावर ॲक्शन झाली नाही. म्हणून आता काल आम्ही 3 दिवसापूर्वी या ठिकाणी सत्याग्रह चालू केला आणि सत्याग्रह झाला. 3 दिवसात सत्याग्रह झाल्यानंतर आमचे जिल्हा कुठली कमिटी कर्नाटक राज्य पौर नोकर कमिटी या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी त्यांनी एकदम ऑफिसर लोकांना समजावून सांगून त्याच्यातली जे माणसावरती आमची जी मागणी होती चंद्रकांत गुड्डनावर आणि V जाधव यांची या ठिकाणी बदली करायचं आमच्या समितीनं फिक्स केल्यानंतर त्याचं लेटर आम्हाला दिल्यानंतर संघटनेला आम्ही या ठिकाणी हा आंदोलन थांबवत आहे. आणि याच्या पुढं आमच्या नगरपालिकेनं कुठल्याही कामगारांना आणि माझ्या बहिणी बाळांना दलिताच्या अपशब्द वापरू नये, जातीवाचक बोलू नये. 1854 पासून आतापर्यंत हा पहिला सत्याग्रह आहे. त्याच्यानंतर हे काही घडू नये अशी माझी त्यांना नगरपालिकेच्या सर्व ऑफिसर लोकांना स्टाफ लोकांना एक नम्रता आहे की याच्यानंतर आपण प्रत्येक पौरकार्मिकाला एक सन्मान देऊन त्यांच्याने गोड बोलून काम करून घ्यावं ही माझी इथं विनंती आहे. जय भीम.
मी मुलगीला रेग्युलर कोर्टात सोडत जात असते वेळी नगरपालिकेसमोर काहीतरी चाललंय असं समजल्यानंतर जवळ येऊन चौकशी केली. कशासाठी आहे? एक दलित लोकांच्या विरोधात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गलिच्छ अशी भाषा वापरल्या. मी बांधकाम कामगार आहे. कामगार म्हटल्यानंतर सगळे कामगार सारखेच, तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे. कामगार म्हटल्यानंतर कामगारावरती अन्याय झालाय. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी मी माझ्या बांधकाम कामगार संघटनेमार्फत पूर्णपणे पाठीशी राहून पाठिंबा जाहीर त्या दिवशी केला. आणि मी एक शब्द दिलता या कामगारांना, मी 100 कामगार, कमीत कमी 100 कामगार घेऊन तुमच्या आंदोलनाला सपोर्ट करतो. दुसऱ्या दिवशी मी 100 कामगार घेऊन आलो. आज जर विषय नाही मिटला असता, पूर्णपणे निप्पाणी तालुक्यातलं बांधकाम कामगार जात धर्म नाही, कुठल्याही जातीचा असू दे, तो सगळे कामगार आम्ही इथं ठिय्या आंदोलनाला बसायचा आम्ही निर्णय घेतला होता. आज योगायोगानं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देऊन त्यांनी निप्पाणी नगरपालिकेच्या सफाई कामगारांना न्याय दिला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांचं, पत्रकार बंधूंचं, पोलीस स्टेशनचं, ज्यांनी कामगार म्हणून त्यांना सपोर्ट केला आहे, सगळ्यांचं मी एक कामगार म्हणून सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मी कामं थांबले म्हणजे हे काम आधीच काय केलं पाहिजे होतं. आज जे काय त्यांना ट्रान्सफर केले, काही केले, हे ॲक्शन 3 दिवसाआधीच घ्यायला पाहिजे होतं. तर हे लेट झालं, ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? देखिए, हम लोग पिछले 10 सालों से सिर्फ सुनते आ रहे हैं कि संविधान खतरे में है, संविधान खतरे में है, संविधान खतरे में है। और हमारे इस निप्पानी भाग में हमें उसकी जानियो नहीं थी, एहसास नहीं होता। मगर जो घटना निप्पानी नगर पालिका में घटी है उसको देखने के बाद मुझे यकीन हो गया है, क्योंकि सच में भारत का संविधान है वो खतरे में है और उसको बचाने के लिए हमें संघर्ष करना होगा। और उसका एक सबूत ये जो घटना हुई है ये है, जब ये घटना हुई और इस घटना का विरोध डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी ने संविधान के माध्यम से आज से 76 साल पहले इस देश को संविधान देकर किया था कि यहाँ पे समता, स्वतंत्रता, बंधुत्व और न्याय स्थापित होगा। मगर जो न्याय है वो संविधान से कहीं ना कहीं दूर जाता हुआ नजर आ रहा है, जिसका उदाहरण हमें यहाँ पे मिला है। अगर निप्पानी के नगर अध्यक्ष और कमिश्नर साहब समय रहते, जिस दिन ये घटना घटी उसी दिन एक्शन लेते, तो आज जो निप्पानी नगरी की जो हालत हुई है, जो कूड़ा करकट कचरा यहाँ वहाँ फैल गया है, ये न होता। इसकी जिम्मेदारी पूरी की पूरी निप्पानी के कमिश्नर है उनकी है, और जो नगर अध्यक्ष है उनकी है। उनकी वजह से ये घटा है। उन्होंने जातिवादक शब्द इस्तेमाल करने वाले लोगों का प्रोटेक्शन करने का 3 दिन से और पिछले 1 महीने से काम किया है। और मुझे ऐसा लगता है कि जब तक ये लोग निप्पानी नगर पालिका में रहेंगे, आने वाले दिनों में भी ऐसा ही कुछ होने वाला है। ऐसा न हो, इसीलिए ये सारे लोगों ने उसकी जान बचाते हुए आंदोलन किया है। और हमारा आंदोलन सिर्फ और सिर्फ कहने के लिए अभी कामयाब हुआ है। मैं आपको यकीन दिलाता हूँ कि बहुत ही जल्द इसी नगर पालिका में फिर से कर्मचारियों के ऊपर अन्याय अत्याचार होता हुआ हम लोग देखेंगे। आपके बयान से ये नहीं नजर आता कि आपको इंसाफ मिला है। हमें इंसाफ पूरी तरह मिला है ऐसा तो मैं नहीं कह सकता। हमें इंसाफ पूरी तरह मिला है ऐसा तो मैं नहीं कह सकता हूँ, क्योंकि हमारे जो इंसाफ की जो डिमांड थी उसको कहीं ना कहीं कायदे के या फिर दिशा भूल करके छुपाने का प्रयास किया गया है। और बहुत ही जल्द मैं उसका सबूत जनता के सामने